शहरातील B2 मिळकती संदर्भात आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या विस्तार दालनात बैठक संपन्न झाली। या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ सुद्धा आवर्जून उपस्थित होते। माझ्या वतीने ॲडव्होकेट उमेश मराठे साहेबांनी आपल्या सोलापूरच्या मिळकती संदर्भातली बाजू आदरणीय महसूल मंत्री साहेबांना सविस्तर मांडली। या बैठकीला अजित देशमुख साहेब आणि मोहसिन शेख हे महसूल विभागाचे उपस्थित होते। तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सोलापूरचे कलेक्टर कार्तिकेयन सर व सदाशिव पडदुने सर यांनी उपस्थिती दर्शवली। या आजच्या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील ज्या सर्व मिळकतींवरती B2 हा धारण अधिकार लागलेला आहे अशी साधारणतः 813 मिळकती आहेत, ज्याच्यामध्ये सर्व कुटुंबियाची संख्या अंदाजात किमान 9000 इतकी आहे। या सगळ्या मिळकती येणाऱ्या 8 दिवसात कॅबिनेट प्रस्ताव करून मंजुरी देण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। ज्याप्रमाणे सिंधी समाजाला विशेष योजना अंमलात आणली, तसं सोलापूरसाठी B2 या बाबतीत विशेष प्रस्ताव तयार करून सोलापूरच्या मिळकतींना सुद्धा ज्यांचं रेसिडेन्शियल वापर आहे रहिवासी त्यांना 2.5% आणि ज्यांचं कमर्शियल वापर आहे वाणिज्य त्यांना 5% या प्रमाणेचा निर्णय झालेला आहे। या बैठकीत सोलापूरच्या कर्णिक नगर याबाबतच्या आणि एकता नगरचा विषय सुद्धा मी उपस्थित केला। त्या मिळकती ह्या B2 मध्ये मोडत नसून त्यांच्या उतार्यावरती म्हणजे गव्हर्नमेंट असा उल्लेख आहे आणि त्याबाबतच्या नियमावली महसूल विभागाच्या वेगळ्या असल्यामुळं त्या मिळकतींचा वस्तुस्थिती सुद्धा महसूल मंत्री साहेबांसमोर मांडलेल्या आहेत। ह्या जमिनी अर्बन सिलिंगच्या अंडर भैया यांच्या मिळकती शासनाने जमा करून घेऊन त्यावेळीच्या किमतीने इकडच्या कर्णिक नगरच्या सोसायटीला अलॉट केलेल्या आहेत। अशा असताना त्याच्यावरती उल्लेख झालेला आहे आणि त्याची भरायची सरकारी रक्कम ही मोठ्या प्रमाणात असून त्यांच्याही बाबत निर्णय होण्याच्या विनंती त्या ठिकाणी केल्यानंतरनं ॲडव्होकेट उमेश मराठे साहेबांनी त्यांची बाजू मांडली। त्यावेळेस महसूल मंत्री साहेबांनी सोलापूरचे कलेक्टर कार्तिकेयन साहेबांना सूचना केल्यात की येणाऱ्या 8 दिवसात त्यांचे सर्व कर्णिक नगरचे कागदपत्र तपासून त्या मिळकती सुद्धा B2 प्रमाणे त्यांचा निर्णय देता येतो का याबाबतचा अहवाल पाठवण्यास सांगितलेला आहे। तसेच 7 रस्ता परिसरातील सोलापूर सोसायटी विनायक नगर डाक बंगल्यासमोरील सोसायटी सुद्धा ह्या उतार्यावरती B1 असा उल्लेख झालेला आहे। ती ही सोसायटी त्यावेळेस ब्रिटिश काळामध्ये रितसर खरेदी खताने विक्री करून त्याचा कबुलियत सुद्धा संस्थेकडे आहे, तर त्यांना B1 संबोधणं उचित नाही, तर त्याही मिळकती B2 मध्येच मोडतात। ही बाब महसूल मंत्री साहेबांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरनं त्यांनी त्या सोसायटीच्या बाबत सुद्धा सोलापूरचे कलेक्टर कार्तिकेयन साहेबांना सगळे कागदपत्र तपासून सदर मिळकत B2 मध्ये मोडती का B1 आहे ही खात्री करून प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना आदरणीय महसूल मंत्री साहेबांनी दिलेल्या आहेत। परंतु ज्या जवळपास 800हून अधिक मिळकत्या हे आज रोजी उतार्यावरती B2 हा उल्लेख आहे त्यांचा निर्णय येणाऱ्या कॅबिनेटमध्ये होणार आहे। धन्यवाद।